हॅलो फ्रेंड्स, आता आपण रिटायरमेंटचा अजून एक क्वेश्चन करत आहोत आणि ह्या क्वेश्चन मध्ये एक सुंदर ऍडजस्टमेंट आली आहे ती म्हणजे एक्झिस्टिंग गुडविल. म्हणजे काय, क्वेश्चन मध्ये असेट्स मध्येच आली आहे गुडविल. सो त्यावेळेला काय करायचं आपल्याला हे आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. सो क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या अगोदर आपण गुडविल बद्दल ह्या चर्चा करून घेऊया. जेव्हा क्वेश्चन मध्ये असेट साइडला गुडविल दिलाय ऑलरेडी त्याला म्हणतोय आपण एक्झिस्टिंग गुडविल. किंवा आपण ह्याला म्हणूया ओल्ड गुडविल असं म्हटलं तरी चालेल. लेट्स से एक्झिस्टिंग गुडविल आहे 40,000. मी क्वेश्चनचं सांगत नाहीये, मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. लेट्स से क्वेश्चन मध्ये गुडविल दिला आपल्याला 40,000 आणि इनटू ऍडजस्टमेंट आपल्याला सांगितलंय गुडविल टू बी व्हॅल्यूड, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज गिवन एज 35,000. मग किती बरं गॅप पडला? 5,000. आता हा जो गॅप पडलाय तो आपल्याला सगळ्या पार्टनर्सला, ऑल पार्टनर्सला वाटायचा आहे. ओके, ऑल पार्टनर्स. सर कोणता रेशो? त्यांचा ओल्ड रेशो. ॲज सिंपल ॲज दॅट. मग मिस्टर ए बी सी लेट्स से त्यांचा रेशो आहे 2:2:1. मग 5 चा बेस बनला 2000 2000 2000. सर आम्हाला एंट्री कळाली, आम्हाला व्हॅल्यूज कळाल्या, पण याची एंट्री कशी होणार? ह्या केस मध्ये बघा गुडविल वाढलाय का कमी झालाय? बघा आधीपेक्षा गुडविल कमी झालाय, आधीपेक्षा गुडविल कमी झालाय. मग अशा वेळेला आपल्याला गुडविल कमी करायचं आहे. टू गुडविल. बघा गुडविल आपली असेट आहे, जेव्हा आपण त्याला क्रेडिट करतोय त्याची व्हॅल्यू आपण कमी करतोय. आणि डेबिटला काय? डेबिटला ह्या व्हॅल्यूज एज कॅपिटल, बीज कॅपिटल, सीज कॅपिटल 2000 2000 2000 आणि ही 5,000. हा कम्प्लीटली डिफरंट अप्रोच आहे दॅन जे आपण नॉर्मली करतो त्यापेक्षा. ठीक आहे. ह्याचीच अजून एक केस आहे ती बघून घेऊया. फॉर एक्झाम्पल याच केसमध्ये समजा गुडविल ऍज पर ऍडजस्टमेंट इज 45,000. हो 45,000. म्हणजे बघा गुडविलचा गॅप तर 5,000च आहे, पण तो कमी होत नाहीये, रादर तो वाढलेला आहे. ज्या वेळेला तुम्हाला गुडविल वाढवायचे, असेट वाढवायची आहे, तेव्हा ती डेबिटला बसणार आहे. सो गुडविल अकाउंट डेबिट टू ए टू बी टू सी 5,000 ही वाली व्हॅल्यू 221. सो ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला गुडविल ऍडजस्ट करायचं आहे. आपल्याला रेज किंवा राईट ऑफ नाही करायचं आहे, त्याला फक्त आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. जर गुडविल आपल्याला वाढवायचं असेल तर डेबिट, गुडविल कमी करायचं आहे तर क्रेडिट. इतकं सोपं आहे. आणि जी जागा उरली तिथे आपल्याला पार्टनर बसणार आहे. ऑलराईट. इथे बघा आपल्याला गुडविल कमी करायचा होता, आधीपेक्षा गुडविल आपल्याला कमी करायचा आहे, मग तो कुठे गेला? क्रेडिटला गेला. इथे बघा आपल्याला आधीपेक्षा गुडविल वाढवायचा आहे तर तो कुठे बसला? डेबिटला बसला. ऑलराईट. सो असा आपल्याला अप्रोच करायचा आहे. कधी करायचा असा अप्रोच? ज्या वेळेला क्वेश्चन मध्ये गुडविल आधीपासून दिला असेल तेव्हाची गोष्ट आहे एक्झिस्टिंग गुडविल. फाईन. असा क्वेश्चन खूप कमी वेळा आलाय. सो जो क्वेश्चन आलाय तो आपण आता सॉल्व्ह करून घेऊया. ओके चलो. सो मी हे पेज कट करतो. सो सी ह्या क्वेश्चन मध्ये बघा गुडविल कुठे आहे, किती व्हॅल्यू आहे? 90,000. आणि नंबर 2 गुडविल व्हॅल्युएशन आपल्याला करायला सांगितलंय. सो 5 इयर्सचा आपल्याला प्रॉफिटचा डेटा दिलेला आहे. सम काय म्हणतात बघूया आपण. गुडविल ऑफ द फर्म टू बी व्हॅल्यूड ऍट थ्राइस. थ्राइस म्हणजे काय? तिप्पट. 3 टाइम्स मल्टिप्लाय बाय 3 ऑफ द ऍव्हरेज प्रॉफिट. म्हणजे काय? या प्रॉफिटचा आपल्याला ऍव्हरेज काढायचा आहे आणि मग त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे, तर आपल्याला गुडविलची व्हॅल्यू मिळणार आहे बघा. मग ही गुडविलची व्हॅल्यू ऍज पर ऍडजस्टमेंट आणि ही व्हॅल्यू ऍज पर ओल्ड बॅलन्स शीट ती आपल्याला कम्पेअर करायची आहे. मग आपल्याला कळेल की आपल्याला अप करायचं की डाऊन करायचं आहे. सो प्रथम आपण काही कॉल करून घेऊया, पटकन सॉल्व्ह करूया आपण. सो गुडविल ऑफ फर्म ऍज पर न्यू व्हॅल्युएशन इज इक्वल टू काय म्हणते बघा 3 इयर्स परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. 3 thrice of average profit of last
5 इयर, पाठच्या 5 वर्षांचा आपल्याला ऍव्हरेज करायचा आहे. किती आहे? 3000 प्लस 31,500 प्लस किती आहे? 30, 48, 30,000, 48,000, 30,000 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 3 सेम ठेवूया, मल्टिप्लाय सेम ठेवूया. आपण ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय ऍड करून घेऊया. 000 500 करेक्ट. सो हे सॉल्व करूया आता. हे सॉल्व करूया आता. ओके. सो आपण हे सगळं सॉल्व करून घेतलं बाळांनो. या सगळ्या व्हॅल्यू कुठून आणले आपण? फ्रॉम द गिवन ऍडजस्टमेंट्स. 3000, 31,500, 30, 48, 30 या इथे घेतल्या. त्या सगळ्यांना ऍड केलं, आपल्याला मिळालं 1,42,500 डिवाइड बाय 5. हे सॉल्व केलं आपण. 28,500 इंटू 3 आपली व्हॅल्यू मिळाली 85,500. आता ही जी व्हॅल्यू आहे आपली ही आहे ऍज पर ऍडजस्टमेंट. नाव आपल्याला क्वेश्चन काय सांगतो रे बघा. ऍज पर क्वेश्चन ओल्ड बॅलन्स शीट मधून आपल्याला गुडविल किती मिळालाय? तो आहे 90,000. ऍज पर ऍडजस्टमेंट न्यू व्हॅल्यू ऑफ गुडविल आपल्याला किती मिळाली बघा? ती मिळाली आहे 85,500. म्हणजे आपला गुडविल वाढतोय कमी होतोय? कमी होतोय सर. कितीने कमी होतोय? 85,500. सॉरी 85,500 कितीने कमी होतोय? 4,500 कमी होतोय. आता हा जो गॅप आहे तो आपल्याला सगळ्या पार्टनर्सला, ऑल पार्टनर्सला आपल्याला द्यायचा आहे इन देअर ओल्ड PSR. त्यांचा ओल्ड PSR किती आहे सर? हा बघा इथे 2:1. सो 4,500 ह्याला आपण अगोदर काय करूया? डिवाइड करूया बाय 5. 4,500 डिवाइड बाय 5 किती झाले? 5 9 45. ओके. सो 2:1. सो त्यांची नावं बघूया काय ती. मल्टिप्लाय करू, मी मल्टिप्लाय करतोय. सो ही आपले व्हॅल्यू मिळाले. कोणाच्या? सोहन, मोहन, रोहन. सर मला व्हॅल्यूज कळाले, पण मग एंट्री कशी बनणार सर? एंट्री कशी बनणार? नाव सी आपल्याला गुडविल वाढवायचं आहे कमी करायचं आहे? कमी करायचं गुडविल. गुडविल कमी म्हणजे गुडविल गेला क्रेडिटला टू गुडविल अकाउंट. किती? 4,500. मग डेबिटला काय? आपले पार्टनर्स सोहन कॅपिटल, मोहन कॅपिटल, रोहन कॅपिटल. 1,800, 1,800 आणि 900 अशी ही आपली एंट्री मला तयार झालेली आहे. आणि परत सांगतोय हा कम्प्लिटली डिफरंट अप्रोच आहे. हा कधी घ्यायचा आहे? ज्यावेळेला गुडविल तुमच्या क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिला आहे तेव्हा हे घ्यायचं आहे. ऑलराईट. सो हे आपण आता डोक्यात ठेवून पुढचं काम करूया. बस ह्यामध्ये इतका पार्ट वेगळा होता, बाकी सगळं सेम आहे, काही नवीन नाहीये. फक्त इतकाच एक पार्ट नवीन आहे, तो आपण डिस्कस करण्याकरता आपण क्वेश्चन बघत आहोत. असेट्स आर टू बी रिव्हॅल्यूड ऍज प्रॉपर्टी 90,000. सो टिक मार्क करून प्रॉपर्टीला. ओके. मशिनरी 15,000 मशिनरी. फर्निचर ऑल डेटर्स आर गुड. सो ही टिक मार्क आहे आरडीचे. राईट. गुडविल बघितलं कसं आपण आणि क्लोजिंग आहे. दॅट्स इट. चलो. सो आता पोस्टिंग सुरू करूया. पहिला कोण आहे? क्रेडिटर्स. पोस्टिंग करायच्या अगोदर समजून घ्या ऍड बॅलन्स शीट लायब्ररी साइड आपण 3 लाईन 1 2 3 आपले टोटल 3 पार्टनर होते, त्यातला एक निघून गेला, उरले 2 पार्टनर. 2 पार्टनरची नावं आणि वरती हेडिंग अशा आपल्याला 3 लाईन्स हव्यात, ते आपण ड्रॉ करून ठेवल्या, ब्लॉक करून ठेवल्या आपण त्या. ओके. नाउ नेक्स्ट. सो क्रेडिटर्स 30,000. सो वी टूक क्रेडिटर्स 30,000. पुढे जनरल रिझर्व्स 15,000.
आता हे रिझर्व जे आहेत ते आपल्याला द्यावे लागतील कॅपिटलला. सो बघा रिझर्व किती आहेत 15,000. सो आधी आपण 15,000 ला 2:2:1 हे बघा 2:2:1 म्हणजे बेस 5 बनला. आपण 5 ने डिवाइड करूया याला. सो आपले आन्सर काय आलाय 3000. हा आपल्याला मिळाला मल्टिप्लायर. आता ह्या मल्टिप्लायरने तीनही फॅक्टर्सला मल्टिप्लाय करा. 3 × 2 6,000. 3 × 2 6,000. 3 1 जा 3. सो ह्या आपल्या रिझर्व्हच्या व्हॅल्यू आहे. पण रिझर्व्हच्या व्हॅल्यू कुठे चालले आहेत कॅपिटलला. सो आधी आपण लिहूया कॅपिटल. कॅपिटल जाऊया लिहूया बाय बॅलन्स ब्रॉट डाउन आणि व्हॅल्यूज जे आहेत त्यांच्या 120 30 45 ते आपण कशामध्ये घेतले बघा 120 90 आणि 45. येस करेक्ट 120 90 आणि 45 झालं. आता रिझर्व्स खाली लिहूया. कॅपिटलचं खाली लिहूया बाय जनरल रिझर्व्स. हे बघा 6,000 6,000 3,000. Let's take 6,000 6,000 3,000. नेक्स्ट रिझर्व झालं कॅपिटल झालं. आपण बँकला बँकचं आपण खास अकाउंट टाकलंय. आपण त्या अकाउंटला जाऊया. अकाउंटला गेलो आपण. चला अकाउंटला असेट साइड आहे डेबिटला 2 बॅलन्स ब्रॉट डाउन 15,000. पुढे डेटर्स 60,000. आता बघा टिक मार्क आहे आरडी वर. सो लक्षात घ्या आपण डेटर्सची अमाउंट लिहायची आहे पण त्या खाली काही लिहायचं नाहीये. जेव्हा आरडीडी वर टिक मार्क असेल आरडीडी वर टिक मार्क ऑन आरडीडी तेव्हा आरडीडी ला काही लिहायचं नाहीये. ठीक आहे कीप इट ब्लँक. नेक्स्ट फर्निचर 45,000. सो फर्निचर 45,000. नेक्स्ट मशीनरी 12 फ्रीहोल्ड 81. मशीनरी 12 फ्रीहोल्ड 81. आता मेन गोष्ट गुडविल 90,000. सर आपण तर गुडविलचं अकाउंट टाकलंय. येस करेक्ट आपण गुडविल अकाउंट टाकलंय. त्याचा बॅलन्स असेट डेबिट साइडला 2 बॅलन्स ब्रॉट डाउन व्हिच इज 90,000. ऑलराइट. सो ह्या क्वेश्चन मध्ये असं खूप कमी वेळा झालंय बोर्डाला की गुडविलचा बॅलन्स दिलाय. सो गुडविलचा ओपनिंग बॅलन्स अवेलेबल आहे. सो ठीक आहे असेट्सचा लिहिलाय पण डेबिट साइडला बँकेत टाकतील आपण ना तोच हा आहे गुडविलचा असेट्सचा डेबिट लिहिलाय 90,000. आता पुढे जाऊया. ठीक आहे असेट्स आर टू बी रिव्हॅल्यूड ॲज एंटर. फ्रीहोल्ड प्रॉपर्टी 90,000. चलो ठीक आहे फ्रीहोल्ड प्रॉपर्टी असेटला आहे ती हवी आहे बाहेर 90,000. चेक करा ही अमाऊंट वाढते कमी होते. वाढते आहे सर म्हणजे ऍड ऍप्रिसिएशन किती वाढते 9,000. आपली असेट इन्क्रीज झाली आहे वाढली आहे. हा प्रॉफिट आहे बिझनेसचा म्हणून रिव्हॅल्यूच्या क्रेडिटला बाय freehold property account 9,000. By the way, profit and loss adjustment account also called as revaluation account. So I said revaluation account. Fine. So asset वाढली आहे so आपला प्रॉफिट झालाय क्रेडिटला. नेक्स्ट पुढे काय आहे मशिनरी 15,000. ओके मशिनरी 15,000 सध्या 12 आहे बाहेर पडली आहे 15,000. ओके फ्रॉम द ऍडजस्टमेंट जे व्हॅल्यू असतील ना ते आपल्याला आउटरला लिहायचे. आता बघा असेट वाढते कमी होते वाढते आहे सर तो ऍड ऍप्रिसिएशन बाय हाऊ मच 3,000. आपली असेट वाढली अगेन आपला प्रॉफिट झाला सो बाय मशिनरी अकाउंट व्हिच इज 3,000. ओके नेक्स्ट प्लीज पुढे काय आहे फर्निचर 36,000. ओके फर्निचर 36,000. ओ या वेळेला फर्निचर कमी होते बघा ही व्हॅल्यू कमी होते आपण लेस लिहायचंय लेस डेप्रिसिएशन. ऍडच्या वेळेला ऍप्रिसिएशन लेसच्या वेळेला डेप्रिसिएशन. किती गॅप पडतोय 9,000 चा 9,000. आता आपली असेट कमी झाली हा आपला लॉस झाला लॉस गेला डेबिटला 2 मशिनरी सॉरी 2 फर्निचर 9,000. ओके ग्रेट. ओके नाउ नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट ऑल डेटर्स आर गुड. म्हणजे सगळे डेटर्स चांगले आहेत. आपल्याला जराही आशंका रिझर्व डाउटफुल डेट्स करायची गरज नाहीये. जो काही रिझर्व आतापर्यंत केलाय त्या रिझर्वचीच आता आपल्याला गरज नाहीये. म्हणजे बघा ऍज पर क्वेश्चन आरडीडी किती आहे ओल्ड वाला आरडीडी तो आहे 3,000. ऍज पर दी ऍडजस्टमेंट आरडीडी किती ठेवायचा आहे तो म्हणतो गरज नाहीये कारण का सगळेच डेटर पैसे देतात आपल्याला. ऑल डेटर्स आर गुड म्हणजे त्यांच्याकडून जितके पैसे यायचे ते सगळे आपल्याला मिळणार आहेत. सो रिझर्व्हची गरज नाहीये डाउटफुल डेट्सची गरज नाहीये 0. म्हणजे आपला आरडीडी वाढतोय कमी होतोय. कितीने कमी होतोय 3,000 ने कमी होतोय.
पण काल आलं आहे हे कुठं घेतलं आपण ओल्ड इकडनं घेतलं फ्रॉम दी ओल्ड म्हणजे बॅलन्स शीट घेतलं हे कुठं घेतलं आपण न्यू फ्रॉम द ऍडजस्टमेंट घेतलं या दोघांना आपण कम्पेअर केलं आपण बघितलं की आरडीडी कमी होतोय आता ज्या वेळेला आपल्या बिझनेस मधला डाऊट कमी होतोय तर प्रॉफिट आहे आपल्या बिझनेस स्थिरता येते चांगली डाऊट वाढला तर लॉस आहे डाऊट कमी झाला तर प्रॉफिट आहे सो हा आपल्याला प्रॉफिट शो करायचा आहे हा आपल्याला क्रेडिटला शो करायचा आहे करायचं काय सर फर्स्ट इफेक्ट हा द्यायचा आहे आरडीडी 0 म्हणजे कसं हे बघ लेस आरडीडी 0 म्हणजे बाहेर 60 आले सेकंड इफेक्ट प्रॉफिट म्हणजे काय आपला डाऊटफुल डेट कमी झाल्यामुळे बिझनेसला प्रॉफिट झाला सो बाय आरडीडी 3000 ऑलराइट फर्स्ट इफेक्ट न्यू आरडीडी सेकंड इफेक्ट गॅप ऑफ देम तो गॅप किती आहे तो लिहायचा आहे जर डाऊट वाढला असता तर आपण डेबिटला गेलो असतो तर डाऊट कमी झालाय तर आपण आलोय क्रेडिटला डाऊट वाढला हा लॉस आहे बिझनेसचा डाऊट कमी झाला हा प्रॉफिट आहे बिझनेस करता चालेल इतकं सोपं नेक्स्ट पुढे जाऊया आता हे आलं गुडविल सर गुडविल आता ह्या करता आपण ऑल हे काम केल्यावर बाळांनो की गुडविलची न्यू व्हॅल्यू किती आहे 85,500 ठीक आहे सो जुनी व्हॅल्यू किती होती 90 होती न्यू किती आहे 85,500 म्हणजे आपल्याला गुडविल वाढवायचं कमी करायचं आहे कमी करायचं आहे कमी करायचं लक्षात ठेवा कमी गुडविल आपल्याला कमी करायचं आहे कमी आता बघा खूप सोपं लॉजिकल गोष्ट आहे ही व्हॅल्यू डेबिटला बसली आहे आता जर मी परत इथे डेबिटलाच व्हॅल्यू पोस्ट केली तर अकाउंट स्ट्रॉंग होईल अजून मला तर कमी करायचं आहे म्हणजे मला रिव्हर्स करायला लागेल इथे 4,500 सो काय करायचं बेसिकली मी तिघां पार्टनर घेऊन तिन्ही पार्टनरला घेऊन 4,500 आहे समजून घ्या मला हे 4,500 आहे कोण सो मी 4,500 कमी करतोय आधीपासून 90 आहे ते मी कमी करतोय ठीक आहे जर मला वाढवायचे असते तर मी सेम साइडला आलो असतो मला कमी करायचे म्हणून मी रिव्हर्स साइडला आलो एवढं सोपं आता गुडविलला बाय तर कॅपिटलला 2 येणार आहे गुडविल सर ह्या व्हॅल्यू कुठून आल्या मगाशी केलं ना ती हे बघा 4,500 ला आपण ऑल पार्टनर्स मध्ये फोडलं ओल्ड पीएसआर ह्याच त्या व्हॅल्यू मिळालो ऑलराइट मी परत हा न्यू अप्रोच आहे हे कधी घ्यायचं आहे जेव्हा क्वेश्चन मध्ये गुडविल दिलाय ऑलरेडी तेव्हा घ्यायचं आहे आपल्याला गुडविल दिलाय त्यापेक्षा कमी करायचं आहे म्हणून आपण रिव्हर्स केलंय क्रेडिट केलंय त्याला आपण इथे असं बाय कॅपिटल ऑल पार्टनर्स रिटायरिंग डेट सगळे पार्टनर्स घ्यायचे ठीक आहे ओल्ड पीएसआर इथे बाय इथे 2 झालं ठीक आहे डन पुढे राईट ऑफ चं वाक्य आलंय का बघा सर राईट ऑफ चं वाक्य आलंय का नाही आलंय पडून द्या मग गोष्ट नेक्स्ट द बॅलन्स ऑफ रोहन्स कॅपिटल अकाउंट शुड बी केप्ट इन द बिझनेस ऍज लोन मग ठीक आहे आपल्याला फक्त क्लोजिंग करायचं आहे आणि रोहनचं कॅपिटल जे आहे ते आपल्याला लोन ठेवायचं आहे मग ठीक आहे का करूया सगळं क्लोज करायला घेऊया आपण आता जसं आपण जसं 15,000 बाय बॅलन्स कॅरी डाऊन हा गेला बॅलन्सला बॅलन्स गोज टू बॅलन्स शीट बँक 15,000 गुडविल क्लोज करा 90 क्लोज करा हे 45 टोटलिंग केलं आपण मोठी व्हॅल्यू 90 उरली किती 85,500 ते गेला बॅलन्सला बॅलन्स कॅरी डाऊन इथे आलं गुडविल 85,500 ओके देन प्रॉफिट एंड लॉस अकाउंट टोटलिंग करा 9,000 टोटलिंग करा 15 कोणती व्हॅल्यू मोठी आहे 15 लेस करा 6,000 आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला तीनही पार्टनर मध्ये ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायची सो 1 2 3 लाईन सोडून चौथ्यावर 2 कॅपिटल रोहन सोहन मोहन रोहन याचा रेशो काय होता 2:1 सो 6,000 ला आपण डिस्ट्रीब्यूट करूया 6,000 ला आधी घेऊया आपण आणि बाय 5 करूया किती आले 12,560 आपल्याला मिळाले 1,200 ओके आपल्याला मिळाले 1,200 तर हा आपला मल्टीप्लायर मिळाला 2:1 12 2 24 12 1 12 ह्या आपल्या पार्टनर्सच्या व्हॅल्यू झाल्या ओके P&L च्या डेबिटला कॅपिटल म्हणून कॅपिटलच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट तर स्पेलिंग चुकली आहे हरकत नाही ऍडजस्टमेंट अकाउंट 2400 आणि 1200 डन आता फक्त रिटायरिंग पार्टनर कोण रिटायर होतोय सर रिटायर कोण होतोय सर बघा
रोहन रिटायर्स. मग ठीक आहे, फक्त रोहनचा कॉलम क्लोज करूया. टोटलिंग केली इथे 900, टोटलिंग केली इथे 49,200. जी व्हॅल्यू मोठी आहे ती फ्रीज केली. मोठ्या व्हॅल्यू मधून लहान मायनस केली आपण, मोठ्या व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यू मायनस केली. गॅप आला 48,300. तो कुठे टाकायचा? सम सांगेल, कधी कॅश म्हणतं, कधी लोन म्हणतं, वॉट एव्हर, जे ते ठेवूया आपण. टू लोन अकाउंट. सो टू रोहनचं लोन अकाउंट झालं आहे की हे लोन. बघा हा गॅप कुठे आलाय? लेफ्टला आलाय की राईटला आलाय? लेफ्टला आलाय. सो लेफ्टला आलाय. सो ऍट लेफ्ट साइड 48,300. त्यानंतर क्लोज द सोहन मोहन. टोटलिंग केली 128, टोटलिंग केली 1800. मोठी व्हॅल्यू फ्रीज केली, मोठ्यातला मायनस केली. हा आपला टू बॅलन्स कॅरेक्टर. परत मोहन टोटलिंग केली 98, टोटलिंग केली 1800. व्हॅल्यू 98,400, 98,400 लेस केली व्हॅल्यू, ती आली 96,600. ते समजून घ्या बघा, ऍड लेस तुम्हालाच करायचं आहे. ठीक आहे, मोठी व्हॅल्यू फ्रीज करायची आहे, मोठ्या व्हॅल्यूतून लहान व्हॅल्यू मायनस करायची आहे. आता हा जो बॅलन्स आहे, दॅट दिस बॅलन्स गोज टू बॅलन्स शीट. कॅपिटल सोहन मोहन 126,600, 96,600. टोटलिंग ह्याची बाहेर. देन फुल टोटल करायची, ही टॅली होणारच. ऑलराईट. सो अशा प्रकारे आपण सम केलं, ज्यामध्ये गुडविल आधीपासून दिलेला होता. ऑलराईट. आय होप मला कळलं असेल. जर काय उरलं असेल, काय अडलं असेल तर मला नक्की विचारा.